विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 10th स्टेट बोर्डचा चॅप्टर नंबर 2 पाहणार आहोत, दॅट इज पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम हा चॅप्टर फार इम्पॉर्टंट आहे आणि इझी पण आहे आणि प्रत्येक डेली लाईफमध्ये आपण पायथागोरस थेरम पाहतोच. तर बघा, फर्स्ट आपण काय बघू, पायथागोरस थेरमची स्टेटमेंट बघू की पायथागोरस थेरम नेमकं काय आहे. तर पायथागोरस नावाचा एक मॅथमॅटिशियन होऊन गेला. तर पायथागोरसनं काय म्हणलंय की इन अ राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनियस, सो साइड अपोजिट टू 90 degree is hypotenuse, so hypotenuse square is equal to sum of squares of remaining two sides, means AB square plus BC square. तर हा झाला पायथागोरस थेरम की हायपोटेनियसचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या बेरीज एवढा असतो, त्याला म्हणतो आपण पायथागोरस थेरम. त्यानंतर मग आता ह्याचं प्रूफ जे आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया. आता त्यानंतर आपण नेक्स्ट बघू पायथागोरियन ट्रिपलेट. सो व्हॉट इज मीन बाय पायथागोरियन ट्रिपलेट? पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? सपोज आपल्याला एक 3 नंबर्स दिलेत आणि ते 3 नंबर्स जर पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का नाही ते कसं ओळखायचं? सपोज 3, 4 आणि 5 असे 3 नंबर्स आहेत. तर हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही, तर काय करायचं, ग्रेटर नंबरचा साइडचा स्क्वेअर करायचा. 5 स्क्वेअर किती येतो? 25. उरलेले दोन साइड्स कोणते आहेत? 3 आणि 4. त्या उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन करायची. 3चा स्क्वेअर किती येतो? 9 आणि 4चा स्क्वेअर 16. किती आलं? 25. म्हणजे ग्रेटर नंबरचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअर एवढा जर येत असेल तर तो काय असतो? पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं आपण म्हणतो. समजलं? तर याला आपण म्हणतो पायथागोरियन ट्रिपलेट आहे. त्यानंतर महत्वाचं काय आहे पायथागोरस थेरम मध्ये? त्यानंतर आहे काही प्रॉपर्टीज. काही प्रॉपर्टीज आहेत जसं की 30, 60, 90 प्रॉपर्टी. 30, 60 and 90 प्रॉपर्टी, ट्रायंगल प्रॉपर्टी. तर काय आहे सर हे? सपोज इन अ राईट अँगल ट्रायंगल हा 90 डिग्री आहे. सपोज हा 30 डिग्री अँगल असेल तर हा किती असला पाहिजे? ऑब्विसली हा 60 असला पाहिजे. का बरं? कारण अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, सम ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 180 डिग्री. तर ह्या प्रॉपर्टी काय म्हणते? 30 डिग्री अँगल समोरील साइड कोणती आहे? 30 अँगल समोरील साइड AB. तर 30 अँगल समोरील साइड ही हायपोटेनियसच्या हाफ असते. साइड अपोजिट टू 30 डिग्री ही जी साइड आहे ही हायपोटेनियसच्या काय असते? हाफ असते. आणि 60 अँगल समोरील साइड कोणती आहे? BC. तर BC ही √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्स असते. ह्याला म्हणतो आपण प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल प्रॉपर्टी. म्हणजे ही आपल्याला भरपूर जागी आपल्याला यूज करायचा म्हणून आपण हा एक घेतो 30, 60, 90 प्रॉपर्टी. समजली की सोपा आहे. 30 अँगल समोरील साइड काय असते? हाफ ऑफ हायपोटेनियस. आणि 60 अँगल समोरील साइड काय असते? √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. तर लक्षात ठेवा. त्यानंतर महत्वाचं काय आहे सर या चॅप्टर मध्ये? तर आहे नेक्स्ट 45, 45, 90 प्रॉपर्टी. ठीक आहे? 45, 45, 90 ट्रायंगल प्रॉपर्टी. तर राईट अँगल ट्रायंगल येईल. सपोज हा अँगल जर 45 डिग्री असेल तर हा पण काय असला पाहिजे? 45 डिग्री. तर हा कोणता ट्रायंगल असेल? तर तुम्ही म्हणाल सर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हो, राईट अँगल ट्रायंगल मध्ये कोणता आहे? तर हा आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल आहे. ज्याच्या दोन साइड्स इक्वल असतात त्याला आपण काय म्हणतो? आयसोसेलेस. पण हा राईट अँगल पण आहे, सो आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. तर मग आता साइड अँगल इक्वल तर त्याच्या अपोजिट साइड्स काय असतात? इक्वल असतील. म्हणजे जेवढं AB असेल तेवढंच काय असेल? BC. कारण 45 च्या अपोजिट साइड कोणती आहे? AB. आणि ह्या 45 च्या अपोजिट साइड BC. सो AB इक्वल टू काय भेटेल आपल्याला? BC. आणि 45 अँगल समोरील साइड काय असते? 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. 1/√2 टाइम्स ऑफ
हायपोटेनस ही आहे 45 45 90 प्रॉपर्टी, जे की आपल्याला फ्रिक्वेंटली यूज करायची आहे। नेक्स्ट बघू आपण पायथागोरस थेरम मधला नेक्स्ट पॉइंट जो आहे, जो थेरम आहे, कोणता थेरम आहे सर? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल। तर काय आहे स्टेटमेंट? जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये ट्रायंगल ए बी सी परपेंडिक्युलर ड्रॉन टू इट्स हायपोटेनियस, असं जर असेल तर हे दोन छोटे ट्रायंगल ए डी बी आणि ट्रायंगल बी डी सी, हे दोन ट्रायंगल काय असतात? सिमिलर असतात। आणि हे दोन ट्रायंगल या मोठ्या ट्रायंगलला पण सिमिलर असतात। या थेरमला आपण काय म्हणतो? सिमिलॅरिटी ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल। तर याचा आपण प्रूफ बघूया। आपल्याला काय प्रूफ करायचे? गिवन काय असते? गिवन काय दिलेलं आहे? गिवन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इक्वल टू 90 डिग्री अँड बी डी इज परपेंडिक्युलर टू ए सी। हे जे गिवन आहे, गिवन म्हणजे आपल्या डोळ्यात जे दिसतंय, डायग्राम मध्ये दिसतंय, तेच आपण लिहितो। आता प्रूव्ह काय करायचंय? आपल्याला कोणत्या गावाला जायचंय? तर आपल्याला काय प्रूव्ह करायचंय की ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल ए डी बी, हा छोटा वाला ट्रायंगल ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी। आता हा 90 असेल तर आपण काय असेल? 90, म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे। तर आपण काय करू? वन बाय वन ट्रायंगल्स घेऊ। तर आपण काय करू? ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी बी घेऊ। दोन ट्रायंगल्स आपण घेतल्याच्या नंतर या दोन ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल कोणता आहे? इथं पण ए आहे, इथं पण ए आहे। ए बी सी मध्ये पण अँगल ए येतो, एडीबी मध्ये पण अँगल ए येतो, म्हणजे हा अँगल काय असेल? कॉमन असेल। पण आपण नाव काय करायचं? आपल्याला 3 अक्षर लिहावं लागेल। आपण स्टार्ट करू बी पासून। सो अँगल बी ए सी कॉन्ग्रुएंट टू अँगल, आपण इथून स्टार्ट केले, मग इथून स्टार्ट करावं लागेल। अँगल डी ए बी रिजन कॉमन अँगल। त्यानंतर आता एक अँगल 90 आहे ना, ए बी सी हा एक 90 आहे, हा एक 90 आहे। सो अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए डी बी each 90. So two triangles are similar. ही साइन कोणता आहे? सिमिलरच आहे। Two triangles are similar by which test? Angle AA test by AA test two triangles are similar। हे झालं फर्स्ट, ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू। सिमिलरली आपण काय करू? ट्रायंगल ए बी सी सिमिलर दाखवू कोणासोबत? ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी डी सी घेऊ। आपण काय करू? ए बी सी आणि बी डी सी घेऊ। मग आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल कोणता आहे? आता कोण म्हणेल बी अँगल कॉमन आहे का सर? तर नाही, कारण ट्रायंगल ए बी सी मध्ये हा अँगल बी मोठा आहे, पण बी डी सी मध्ये हा अँगल छोटा आहे, हाफ आहे, त्यामुळे तो कॉमन अँगल होणार नाही। आणखी कोणता अल्फाबेट कॉमन आहे? तर अँगल सी। तर अँगल सी हा कॉमन आहे, तर कसं नाव लिहायचं? स्टार्ट फ्रॉम बी। अँगल बी सी ए कॉन्ग्रुएंट टू अँगल डी सी बी कॉमन अँगल। रिजन लिहायला विसरायचं नाही, जॉमेट्री मध्ये रिजन लिहिलं तरच मार्क्स भेटतात। रिजन फार इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर एक अँगल तर 90 आहे, सो अँगल ए बी सी congruent to angle BDC each 90. So two triangles are similar by which test? AA test, equation number 2। आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये इकडे एबीसी आहे, इथे एबीसी आहे, म्हणजे हा याचा मित्र आहे, हा याचा मित्र आहे। आता हे दोन एकच मित्र आहेत, म्हणून उरलेले दोन काय असतील? मित्रच असतील ना। जसं आता लेफ्ट हँड साइड इक्वल आहे एबीसी, मग राईट हँड साइड पण काय असेल?
इक्वल, सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय झालं, ADB सिमिलर टू BDC. सो ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल BDC फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ह्याला इक्वेशन नंबर 3 दिलं. आता फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 ही तिन्ही पण ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 3 ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. या थेरमला म्हणतो आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. तर या चॅप्टर मध्ये भरपूर थेरम्स आहेत, पण थेरम जर आले तर आपल्याला तो क्वेश्चन मध्ये अप्लाय करता येईल. त्यामुळे थेरम येणं फार महत्वाचं आहे. नेक्स्ट थेरम आहे त्यामधला जॉमेट्रिक मीन थेरम. तर जॉमेट्रिक मीन थेरम मध्ये काय आहे की आपल्याला दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवायचे आहेत आणि आपण म्हणू शकतो. आता आपण काय करू, याच डायग्राम मध्ये आपण जॉमेट्रिक मीन थेरम वापरू. की जॉमेट्रिक मीन थेरम काय आहे, आताच आपण बघितलो की ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल BDC बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे आधीचा थेरम आला तर हा थेरम आपण समजू शकतो, एकमेकावर रिलेटेड आहे. एक थेरम आला तर दुसरा समजेल. मग आता आपण काय करू, करस्पॉन्डिंग साइड्स लिहू. BD ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असेल, CD. BD ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असेल, CD. आता आपल्याला इथं काय करायचंय, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की BD स्क्वेअर इज इक्वल टू, जॉमेट्रिक मीन थेरम काय आहे, BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. हा आहे जॉमेट्रिक मीन थेरम. तर मग आपल्याला इथे BD आहे, तर आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये BD आणावं लागेल तरच आपल्याला इथं स्क्वेअर मिळेल ना. मग आपण काय करू, सेकंड ट्रायंगल मध्ये BD कुठे आहे, इथे आहे. तर ह्या BD ची करस्पॉन्डिंग साइड काय असेल, AD असेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, BD इंटू BD इक्वल टू AD इंटू DC किंवा CD एकच आहे ना. सो BD इंटू BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. याला म्हणतो आपण जॉमेट्रिक मीन थेरम. जॉमेट्रिक मीन थेरम फार इम्पॉर्टंट आहे की आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये वेळोवेळी जॉमेट्रिक मीन थेरम वापरावा लागतो. जॉमेट्रिक मीन थेरम, प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90. तर थेरम आले तरच हा पायथागोरस थेरम हा चॅप्टर समजतो. तर नेक्स्ट आणि फार इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे पायथागोरस थेरमचं प्रूफ. पायथागोरस थेरम तसंच काय आहे की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड का बरं आहे ते आपल्याला बघायचंय की तसं का आलं. ट्रायंगल ABC दिस इज परपेंडिक्युलर. तर गिवन मध्ये आपण काय लिहितो, जे दिसतंय ते इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री अँड BD इज परपेंडिक्युलर टू AC. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, कोणत्या गावाला जायचं आपल्याला की हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर या गावाला आपल्याला जायचं आहे. मग आता आपल्याला दोन टप्प्यामध्ये आपण हे प्रूव्ह करू की आत्ताच आपण बघितलेलं आहे. आपण प्रूफला स्टार्ट करू की राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण हायपोटेनियसला जर आपण परपेंडिक्युलर राउंड काढलं तर हे दोन ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल काय एकमेकाला काय असतात, सिमिलर असतात. सो ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल BDC. याला काय म्हणतो आपण, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम म्हणजे हा थेरम जर प्रूफ करायचा असेल तर आपल्याला आधीचा थेरम आला पाहिजे. मग आपण काय करू, सिंपली दोन ट्रायंगल्स लिहू आपण. ट्रायंगल ABC मोठा वाला ट्रायंगल ABC
अँड ट्रायंगल एडीबी, हे दोन ट्रायंगल्स आपण लिहिले. मग आता बघा आपल्याला स्टेप वाईज करायचं आहे. आपल्याला जर एबी पाहिजे असेल, आपल्याला एबी स्क्वेअर आणावं लागेल इक्वेशन 1 मध्ये आणि इक्वेशन 2 मध्ये बीसी स्क्वेअर, आणि दोघांची काय करू आपण ऍडिशन करून टाकू. तर मग करस्पॉन्डिंग आपल्याला जे दिलेलं आहे सिमिलर आहे म्हणून, तर एबी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती येईल, एडी येईल, बरोबर आहे, इक्वल टू. आता आपल्याला इथे एबी स्क्वेअर पाहिजे म्हणजे आपल्याला सेकंड ट्रायंगल मध्ये एबी आणावं लागेल डिनॉमिनेटर मध्ये. सो एबी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असेल इकडं, एसी. सो एबी काय होईल, एबी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू एसी. दिस इज इक्वेशन नंबर 1. समजलं, फार इम्पॉर्टंट आहे आणि फार इझी आहे की आपण काय केलंय, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम वापरतोय. काय केलंय, मोठा ट्रायंगल हा छोटा ट्रायंगल काय सिमिलर आहे, ते आपण आधीच प्रूफ केलेलं आहे. मग आता आपल्याला हा झाला फर्स्ट पार्ट, एबी स्क्वेअर आपण दाखवलं. आता आपल्याला काय दाखवलं, बीसी स्क्वेअर दाखवावं लागेल. मग आपण काय करू, ट्रायंगल मोठा वाला ट्रायंगल एबीसी सिमिलर टू बीडीसी घेऊ, बीडीसी. मग आता फर्स्ट ह्याच्यामध्ये एबी स्क्वेअर झालेला आहे आपलं. आता आपल्याला बीसी स्क्वेअर आणायचं आहे, तर मग बीसी ची करस्पॉन्डिंग साइड लिहू आपण. बीसी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असेल, डीसी. आता डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला बीसी आणायचं आहे, तर इकडल्या सेकंड ट्रायंगलची बीसी ची करस्पॉन्डिंग साइड काय असेल, एसी असेल ना. मग बीसी इंटू बीसी काय भेटेल आपल्याला, बीसी स्क्वेअर इक्वल टू डीसी इंटू एसी. दिस इज इक्वेशन नंबर 2. तर आपण काय करू, इक्वेशन 1 आणि 2 चे काय करू, ऍडिशन करू. 1 आणि 2 चे काय करू, ऍडिशन करू. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2. तर ऍडिंग केल्यावर काय भेटेल आपल्याला, एबी स्क्वेअर प्लस लेफ्ट हँड साइडचे ऍडिशन. सो एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी, एडी इंटू डी एसी, एडी इंटू एसी प्लस डीसी इंटू एसी. तर या दोन टर्म्स मध्ये कॉमन काय निघेल, एसी निघेल. एसी कॉमन काढायचं, उरेल काय, एडी प्लस एसी, तर आपण कॉमन काढले, उरेल काय, डीसी. म्हणजे एसी इंटू एडी प्लस डीसी, एडी प्लस डीसी काय असेल, एसी. सो एसी काय होईल, एसी स्क्वेअर. हेन्स वी हॅव प्रूव्ड दॅट की एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. तर हा आहे पायथागोरस थेरमचा प्रूफ. फार इझी आहे. आपल्याला काय करायचं, सिम्पली दोन ट्रायंगल सिमिलर लिहिलेले आहेतच, आपण फक्त त्यांचे करस्पॉन्डिंग साइड लिहायच्यात. पण लिहित असताना ऍडजस्टमेंट करून लिहायचे, म्हणजे आपल्याला एबी स्क्वेअर आणायचं आहे म्हणून एबी चा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर अशा प्रकारे हे थेरम्स आहेत जे की पायथागोरस थेरम मध्ये फार इम्पॉर्टंट आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये यावरचे एक्सरसाइजवरचे क्वेश्चन्स बघूया 2.1 2.2. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.